स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो सर. हो ओके सर. ओके चालेल चला. आज आपण काय बघणार आहोत पहिल्यापासून म्हणजे बेसिक पासून मी सगळं घेतोय. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मेन बघायचं आहे, पण त्याच्या अगोदर आपण काय करतो 7वी 8वी पासून ते काय आपण बघितलं किंवा जे 7वीत असतील त्यांच्यासाठी नवीन असेल, पण ते सगळं आपण काय करणार आहोत याच्यामध्ये बघणार आहोत. हा शब्द तुम्ही ऐकलाय का? अल्जेब्रिक एक्सप्रेशन 2 मिनिटं याच्यामध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन शब्द ऐकलाय का? हॅलो अल्जेब्रिक एक्सप्रेशन शब्द ऐकलाय कोणी? हॅलो हो सर. काय असतं अल्जेब्रिक एक्सप्रेशन? काय असतं? नाही तर उदाहरण तरी सांग एखादं अल्जेब्रिक. याला आपण एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणणार का? हॅलो हॅलो याला आपण काय म्हणतो समजा अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो. याला काय म्हणतात माहिती आहे कोणाला? याला काय म्हणतो आपण? हा जो एक आहे त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल. व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट. कोएफिशियंट. म्हणत नाही तर याला आपण काय म्हणतो सांगा? टर्म. ओके. त्याच्यामधलं एक्स आहे ते व्हेरिएबल आहे. एक्सला आपण काय म्हणतो सांगा? व्हेरिएबल म्हणतो. आणि 6 कोएफिशियंट. 6 आहे तो कोएफिशियंट आहे. हे सगळ्यांना माहित आहे? काय एक्सप्लेन करायला पाहिजे? सगळ्यांना माहित आहे. म्हणजे हा आपला एक टर्म झाला, हा एक टर्म झाला आणि हे याला आपण काय म्हणतो सांगा? अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो. क्लिअर? तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये एकच टर्म असू शकतो. हे सुद्धा माझं काय झालं सांगा? 7y. हे सुद्धा काय झालं सांगा? अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं की नाही? हॅलो हे सुद्धा माझं एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं. जेव्हा एक टर्म असतो ना तेव्हा त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे कोणाला? काय म्हणतो? मी हिंट दिली. काय म्हणतो? मी हिंट दिली ते काय म्हणतात? हा मोनोमियल. ओके. एक टर्म असतो त्याला काय म्हणतो? इव्हन याला पण कॉन्स्टंट म्हणतो. हा एक आपला काय आला कॉन्स्टंट म्हणजे विदाउट व्हेरिएबल असतं. ऍक्च्युअली व्हेरिएबल असतं पण त्याचं डिग्री असते ती काय असते सांगा? 0 असते. ओके. तेव्हा त्याला आपण काय म्हणतो सांगा? याला आपण काय म्हणतो सांगा? कॉन्स्टंट म्हणतो. ओके. पण इथे याच्याबरोबर आहे याला कॉन्स्टंट नाही म्हणतो, याला आपण काय म्हणतो? कोएफिशियंट म्हणतो. ओके. मोनोमियल म्हणजे एकच टर्म असतो. जर 2 टर्म्स असतील तर काय म्हणतात माहिती आहे? बायोमिनल. बायनॉमियल. ओके. 3 असेल तर 3 ट्रायनॉमिनल वगैरे वगैरे. ओके. हे सगळ्यांना माहित आहे. बरोबर आहे ना? क्लिअर? ओके. तर जनरली समजा काय असतं सांगा? हे नको आहे आपल्याला. मी समजा काय लिहिलं सांगा? 5 + 6y + 8 असं लिहिलं तर ह्याला काय म्हणणार तुम्ही? ट्रायनोमियल. त्याच्यापैकी याला काय म्हणतो आपण? एवढ्या भागाला टर्म म्हणतो. हा पण एक टर्म झाला, हा एक टर्म झाला. म्हणजे ट्रायनॉमियल असेल तर 3 टर्म्स असतात आणि हा जो फाय आहे त्याचा कोएफिशियंट झाला. हे व्हेरिएबल झालं, हा कोएफिशियंट झाला, हे व्हेरिएबल झालं, हे कॉन्स्टंट झालं. हे क्लिअर समजलं? क्लिअर समजलं? आता जर तुम्ही बघितलं जे जे आपण व्हेरिएबल वापरलं त्याची डिग्री किती आहे बघा? डिग्री किती आहे? 1 आहे. वायची डिग्री किती आहे? 1 आहे. ओके. म्हणजे इथे मॅक्झिमम डिग्री आहे ती काय किती आहे सांगा? 2 आहे. मॅक्झिमम किती आहे? 1च आहे. 1च आहे. आणि जेव्हा डिग्री 1 असते ना तेव्हा त्याला लिनियर एक्सप्रेशन म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? लिनियर एक्सप्रेशन म्हणतो. क्लिअर? येस. ह्याला आपण काय म्हणणार सांगा? लिनियर एक्सप्रेशन म्हणतो. आणि जेव्हा आपण काय करतो? डिग्री म्हणजे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल मग डिग्री ऑफ पॉलिनॉमियल झालं की रे? पॉलिनॉमियल झालं ना.
हा याला आपण काय अँड अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय करतो सांगा, ज्याची डिग्री काय असते सांगा, म्हणजे टू किंवा ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये डिग्री 1 असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. काय प्रॉब्लेम हा. आहे तुझा? नाही नाही बोल. ओके, हे क्लिअर समजला? क्लिअर? हो. हा, ओके. नंतर बघा, जेव्हा आपण ते इक्वेट टू झिरो करतो ना, तेव्हा त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. त्याला काय म्हणतो सांगा? लिनियर इक्वेशन म्हणतो. क्लिअर समजला? हो सर. तर हे आपण जोडलं नाही तर त्याला आपण काय म्हणत होतो? काय म्हणत होतो? लिनियर एक्सप्रेशन म्हणत होतो. ओके, आता ते काय केलं सांगा, त्याची राईट हँड साईडला झिरो जोडलं तर आपलं काय झालं, ते लिनियर इक्वेशन झालं. इक्वेशन झालं तेव्हा आपण काय करू शकतो सांगा, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढू शकतो. पण जेव्हा काय असतं सांगा, एक लिनियर इक्वेशन दिली आणि दोन व्हेरिएबल दिली तर आपण त्याची जी एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळणार आहे ती इन्फिनाइट असू शकते. ओके, त्याची परफेक्ट अशी दोनच एकच व्हॅल्यू अशी मिळेल का आपल्याला? नाही. मिळेल का? नाही. पण जर आपण दोन लिनियर इक्वेशन घेतली, समजा मी काय घेतलं, 2x प्लस 8y प्लस 4 असं काहीतरी घेतलं, तर आता आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू काढू शकतो. पण एकच जर लिनियर इक्वेशन तुम्हाला दिलं आणि दोन व्हेरिएबल असेल तर आपण दोन एक्स आणि वायची व्हॅल्यू काढू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मिनिमम किती इक्वेशन लागणार? 2 लिनियर इक्वेशन लागणार आहे. क्लिअर समजला? पण जर समजा एकच माझ्याकडे समजा काय दिलं, 2x प्लस 18 इज इक्वल टू 0, ह्याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहे? व्हेरिएबल्स किती आहेत? एकच आहे ना, एक्सच आहे. त्यामुळे याची व्हॅल्यू काढू शकतो. हे जर आपण काय केलं समजा, 2x इज इक्वल टू -18 therefore x इज इक्वल टू -9. समजलं? म्हणजे जर आपलं काय असेल समजा, एक व्हेरिएबल असेल तर एक इनफ आहे काढायला. इक्वेशन काय असेल आपल्याला इनफ आहे. पण जर दोन व्हेरिएबल असतील तर एक इक्वेशन दिलं लिनियर इक्वेशन तर आपण त्याची व्हॅल्यू काय करू शकत नाही, काढू शकत नाही. क्लिअर समजला? ओके. आणि लिनियर इक्वेशन मध्ये जर एक व्हेरिएबल असेल तर त्याची एकच व्हॅल्यू असते. लिनियर इक्वेशन मध्ये जर एक व्हेरिएबल असेल तर त्याची व्हॅल्यू काय असणार, एकच असणार. क्लिअर समजला? मॅक्झिमम काय असू शकते, एकच व्हॅल्यू असू शकते. क्लिअर समजला? हॅलो हॅलो. हो सर. ओके. तर दुसरं मला मेन काय बघायचं आहे, लिनियर इक्वेशन ह्याच्यापेक्षा आपल्याला बघायचं ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बघायचं. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन आधी बघायचं आहे. क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन, जसं लिनियर एक्सप्रेशन असतं ना तसं काय असतं सांगा? ओके, कोण सांगू शकेल का क्वाड्रॅटिक? मी तुम्हाला लिनियर इक्वेशन म्हणजे काय ते सांगितलं, त्याच्यावर काय सांगू शकाल सांगा? कॉ म्हणजे दोन, का असणं सांगा? हॅलो. सर क्वाड्रॅटिक ह्याच्या क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन मध्ये जे एक्सप्रेशनची डिग्री असते ती 2 असली पाहिजे. 2 असली पाहिजे. ओके, आता समजा मी काय लिहिलं समजा, x² प्लस 2x ओके प्लस 1, त्याला काय म्हणणार आपण? क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन म्हणणार. कारण का सांगा, याची मॅक्झिमम डिग्री आहे ती किती आहे सांगा? 2 आहे बघा. याची 1 आहे बघा, याची 0 आहे. म्हणजे याची मॅक्झिमम डिग्री आहे काय सांगा, व्हेरिएबलची काय सांगा? 2 आहे. याला आपण काय म्हणणार सांगा? क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन म्हणणार आहे. आणि आपण समजा इक्वल टू 0 केलं तर त्याचं ऍक्च्युअली काय म्हणतो आपण, त्याला काय म्हणणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, त्याला आपण काय म्हणतो सांगा? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनला मॅक्झिमम आपल्याला 2 व्हॅल्यू मिळू शकतात. मॅक्झिमम काय होऊ शकतात सांगा? 2 व्हॅल्यू. तसंच समजा डिग्री 3 असेल तर 3 व्हॅल्यू मिळतात. एक्सचे व्हॅल्यू आपल्याला काय मिळू शकतात सांगा? 3 व्हॅल्यू मिळू शकतात. एवढं सगळ्यांना क्लिअर? एवढं सगळ्यांना क्लिअर? हो. हॅलो. ओके. हो. तर हो मेन सर. आपल्याला काय बघायचं आहे, तर याचे व्हॅल्यूज कशा काढायचे आणि एकदम सिम्पल ट्रिक कशी वापरायची ते आपल्याला काय, कारण इथे हे आपल्याला सगळीकडे लागतं. म्हणजे जेव्हा जॉमेट्री करताना बघतो, अल्जेब्रा वगैरे जे जे काय शिकतो ना, तिथे आपल्याला त्याची व्हॅल्यू काढावी लागते. आणि तिथे आपण इथे येऊन काय करतो सांगा, थांबतो. आपल्याला पुढे जाता येत नाही वगैरे असं होतं, किंवा पटकन येत नाही. ओके, तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, तर काही काही ट्रिक आपण काय करणार आहोत, शिकणार. ओके, तर मी समजा तुम्हाला एक इक्वेशन दिलं, x² प्लस 5
प्लस 6 इज इक्वल टू 0. तर रेग्युलर मेथड काय करत असतो बघा, आपण स्कूलमध्ये आपल्या किंवा परीक्षेमध्ये लिहिताना आपल्याला काय करायचं असतं, तर असे दोन नंबर्स बघायचं ज्याचं मल्टिप्लिकेशन 6 येतं आणि फाय काय येतं, त्यांची बेरीज येते. मग मी काय करतो सांगा इथे, ते फाय एक्स मी असे मानतो. का मानतो लक्षात आलं तुमच्या? काय चेंज झालं का याच्यामध्ये आणि याच्यामध्ये? काय फरक आहे का? फरक आहे का? नाही, सेम आहे बघा. 5x मी फक्त काय केलं सांगा, 3x प्लस 2x मानलं. कारण का, तर 3चं आणि 2चं मल्टिप्लिकेशन केल्यावर मला काय मिळते, 6 मिळते. म्हणून मी काय केलं सांगा, असं मानलं. नंतर पुढची स्टेप काय असते सांगा, या दोघांमधलं मी कॉमन काहीतरी काढतो. याच्यामध्ये दोघांमध्ये कॉमन x आहे, x+3. x प्लस. ओके, आणि या दोघांमध्ये बघितलं तर 2 कॉमन. 2 कॉमन x+3. x प्लस. जनरली काय असतं सांगा, जी जे टर्म आपण आणणार आहोत हे जे मधले असतात ना, ते दोन्ही सेम असायला पाहिजे. मग त्याचं आपण काय करू शकतो सांगा, ह्यांना आपण फॅक्टर्स म्हणतो. x प्लस 2 आणि x प्लस 3. ओके, आणि x ची व्हॅल्यू काढायची असेल तर x प्लस 2 इज इक्वल टू 0 आणि x प्लस सर, इज इक्वल टू 0. बोल. ती तिसरी स्टेप कशी झाली ते नाही कळलं. हा सर. ही स्टेप मी काय केली सा, या दोघांमधलं x कॉमन काढलं. हा. ओके, x काढलं, x इंटू x काय होता, x स्क्वेअर होता. हा, बरोबर, x स्क्वेअर होतं. म्हणजे हा मिळाला मला टर्म. x इंटू 3 काय होतं सा, 3x होतं, म्हणजे हा टर्म मिळाला. हो. ओके, आता इथे बघितलं तर दोघांमध्ये कॉमन 2 आहे. हा. 2 इंटू एक्स म्हणजे काय होतं, 2x होतं, आणि 2 इंटू 3 म्हणजे 3. हे बदललं नाही, आहे तसंच आहे, फक्त मी काय केलं, वेगळ्या प्रकारे ते अरेंज केलं. हा, Clear? कळलं सर. मला काय पाहिजे होतं, दोघांमध्ये परत कॉमन पाहिजे होतं. इथे पण कॉमन आलं, इथे पण कॉमन. हे मी कॉमन बाहेर काढल्यावर मला आतमध्ये काय मिळालं, x प्लस 2 मिळालं. ओके सर, कळलं. आता इथे काय, एक तर याची व्हॅल्यू 0 असणार, नाही तर याची व्हॅल्यू 0. मी काय केलं सांगा, x प्लस 2 इज इक्वल टू 0, म्हणजे x ची व्हॅल्यू मला काय मिळणार, -2 मिळणार. आणि x ची व्हॅल्यू मला काय मिळू शकते, x प्लस 3 इज इक्वल टू 0, म्हणजे x ची व्हॅल्यू काय असणार माझी, -3 असणार. ओके, आपण -2 घालून बघा इथे काय येते आन्सर. काय येतं आन्सर, 0 येतं. 0 येते का? हो. हा, इथे बघा, याचा स्क्वेअर केला तर 4 आला. हे 5 इंटू -3 म्हणजे काय झालं, -2 म्हणजे काय आलं, 10 झालं, प्लस 6. आन्सर 0 येतं. म्हणजे आपली व्हॅल्यू बरोबर आहे. आता -3 घालून बघूया, एक्सचा स्क्वेअर म्हणजे काय होणार, 9 होणार. -3 इंटू 5 म्हणजे काय होणार, -15 होणार, प्लस काय होणार सांगा, 0 होणार. म्हणजे आपल्याला काय, ह्यालाच आपण काय केलं सांगा, एक्सच्या व्हॅल्यूज आपण काढल्या. आणि जेव्हा क्वाड्रॅटिक म्हणतो आपण, 2 डिग्री 2 असते, तेव्हा त्याची काय असते सांगा, त्याचे जे व्हॅल्यूज, एक्सच्या व्हॅल्यू असणार, त्याची काय असणार आहे, 2 व्हॅल्यूज असतात. हे क्लिअर समजलं? ही आपली रेग्युलर मेथड. ओके, शाळेमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये स्टेप बाय स्टेप लिहायचं असतं, त्यासाठी झालं. पण आपण जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बसतो तेव्हा हे सगळं करत बसायचं नाही आपल्याला. आपल्याला काय मिळायला पाहिजे, त्याची आन्सर सर, फास्ट मिळाला. हा, बोल. फिफ्थ स्टेप नाही कळली. कुठली फिफ्थ आहे ही? हा. हा, हो इथे सर. मग दोघांमध्ये कॉमन काय आहे? दोघांमध्ये जर आपण बघितलं तर x प्लस 3 कॉमन आहे, बरोबर. ओके, x येस प्लस सर. 3 ला x ने मल्टिप्लाय केलं की पहिला टर्म मिळाला मला, हो सर. बरोबर. x प्लस 3 ला 2 ने मल्टिप्लाय केला की दुसरा टर्म मिळाला. हा. त्यामुळे x प्लस 3 इंटू x प्लस 2. क्लिअर? हा सर, त्याच्या पुढची ऍक्च्युअली नाही कळलेली. इथे बघ, एक तर व्हॅल्यू याची 0 असणार, नाही तर याची व्हॅल्यू 0 असणार. हो. ओके, त्यामुळे मी काय केलं सांग, एक तर x प्लस 2 इज इक्वल टू 0, म्हणजे x ची व्हॅल्यू मला काय मिळाली, -2 मिळाली. आणि हा, x प्लस 3 इज इक्वल टू 0 म्हणजे मायनस काय मिळाली माझी, -3. क्लिअर? हा. कोणाला काय डाऊट आहे अजून? नाही. डाऊट आहे का? नाही. ओके, तर एकदम सिंपल. आणि असं घेऊ का मी डायरेक्टली तुम्हाला शॉर्टकट सगळं सांगू, क्लासला आणि सर, घ्यायला पाहिजे स्टेप बाय मग स्टेप?
सर त्या एक्सच्या जो 2 व्हॅल्यू आलेल्या त्या दोन्ही घालून बघायच्या का मग? हा दोन्ही घालू, दोन्ही सॅटिस्फाय करणार. ही पण हा. सॅटिस्फाय होणार आणि ही पण सॅटिस्फाय. आणि इथे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक्सच्या व्हॅल्यू किती मिळणार आहे सांगा? 2 मिळणार आहेत आणि त्या दोन्ही हा. बरोबर असणार आहेत. क्लिअर? हा. क्लिअर. क्लिअर? येस सर. अशा प्रकारची घेऊ काय डायरेक्टली तुम्हाला ट्रिक दाखवू कशा प्रकारे ते करतात ते काय स्टेप बाय स्टेप घेऊया अजून सर एक घेऊया आपण त्याचं. ओके, एक्स स्क्वेअर प्लस समजा 9x सर क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबलच्या व्हॅल्यू नेहमी 2च मिळतात का? 2च मिळतात. ओके, ओके सर. मॅक्झिमम काय मिळतात आपल्याला 2च मिळतात. ओके, हे मी कसं हे करू सांगा, अरेंज करू. आणि त्या साईडला इज इक्वल टूच्या साईडला ऑलवेज 0 असतं का? 0 0 तरच आपण व्हॅल्यू काढू शकतो. ओके, ओके सर. 0 आपण असं पण लिहू शकतो ना, 0च पाहिजे कशाला. असं असं लिहिलं तर आपण काय करणार सांग, कळालं? हा कळलं सर. पण आपण आणताना सगळं या साईडला काय आणणार 0, म्हणजे आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढणं काय होतं सांग, सोपं होतं. ओके, ओके सर. हे कसं मी अरेंज करू सांगा. आपण पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप जाऊया. कोण सांगतो? 4 आणि 5 मध्ये स्प्लिट होईल ते. 4 आणि 5 मध्ये स्पीड. इथे बघा आपल्याला काय पाहिजे सांगा, 20 पाहिजे आणि त्याची बेरीज पण 9 यायला पाहिजे. मग आपल्याला 2 नंबर असे पाहिजे. 9 आणि 4, 5 आणि 4. हे समजलं सगळ्यांना? ओके, येस सर. त्या दोघांमध्ये मी काय करतो सांगा, एक्स कॉमन काढतो. बरोबर, आणि या दोघांमध्ये जर बघितलं तर 4 कॉमन आहे. बरोबर, सॉरी, इथे काय पाहिजे, 5 4 जा 20. बरोबर, आता इथे बघा एक्स प्लस 5 एक्स प्लस 5 राहिलं एक्स प्लस 4. हे समजलं का सर? बोल बोल. याचा अर्थ काय झाला, तर एक्स प्लस 4 ची व्हॅल्यू 0 असेल, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू -4 असणार, किंवा एक्स प्लस 5 ची व्हॅल्यू 0 असणार, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय असणार सांगा, -5. हे काय याच्यामध्ये हे करून बघा ना, आन्सर काय यायला पाहिजे, बरोबर यायलाच पाहिजे. हो. क्लिअर? सर आन्सर 0 सोडून दुसरं कुठलं तरी येणार असं घे की. आन्सर 0 सोडून येणार म्हणजे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन, एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचे एक्झाम्पल घ्या ज्याचं आन्सर 0 सोडून दुसरं येते. अरे पण 0 आपल्याला करा, कारण हे आपल्याला काय करावं लागतं ना, याच्यामध्ये अरेंज करावं लागतं. ax² + bx + c = 0. ओके, 0 इथे लिहा. मी का लिहितो, हे जर 0 नाही लिहायचं तर असं लिहिणार मी. कसं लिहिणार आहे, असं लिहिणार. पण आपल्याला जर त्याचा आन्सर काढायचा असेल तर ते या फॉर्म मध्ये आणावं लागतं. इक्वल टू काय करावं लागतं आपल्याला, 0 करावं लागतं. क्लिअर? येस. ओके, असली स्टेप बाय स्टेप आपण घेऊया का अजून, काय समजलंय? सर समजले, ट्रिक घ्या. घ्या हा? सर. अजून घेऊ. ओके, मी नाही तर ट्रिक घेणार आहे. ओके, पहिल्यांदा एक बघा आपण, तुम्ही समजा x², x - 3 x - 2. इथे मी काय करणार सांगा, 2 असे नंबर बघणार ज्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय यायला पाहिजे, तर 6 यायला पाहिजे. हे 2 कुठले नंबर आहेत सांगा, -2 आणि -2. त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर 6 येतं, पण ऍडिशन केलं तर -5. ओके, तर इथे मी काय लिहिणार सांगा, इथे 2x - 3x = 3. त्याच्यामध्ये जर बघितलं तर कॉमन मी काय करू शकतो सांगा, x - 2. बरोबर, आता इथे कॉमन काय काढणार, कोण सांगतो मला? ब्रॅकेटमध्ये काय पाहिजे, x - 2 पाहिजे. -3. -3, कारण -3 × x म्हणजे -3 आणि -3 × 2 म्हणजे +6. ओके,
म्हणजे आपल्याला त्याचे फॅक्टर्स काय मिळणार सांगा, एक्स -3 आणि एक्स -3. समजतंय? ही स्टेप समजली का सगळ्यांना? हॅलो. हो सर. ओके. तर याचा आन्सर काय येणार सांगा, एक्स -3 = 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 असायला पाहिजे, बरोबर. आणि एक्स म्हणजे 0 म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय असायला पाहिजे, 2. तो क्लिअर आता सगळ्यांना? हो सर. हो सर. तर आता आपण ट्रिक चालू करूया ना, का अजून घेऊया याच्यावर? सर ट्रिक. सर मी समजा काय केलं सांगा, x², समजा मी इथे 8x लिहिलं आणि इथे मी 15 = 0. ओके. तर ट्रिकसाठी काय करायचं बघा, तर आपल्याला इथे काय पाहिजे, मल्टिप्लिकेशन केल्यावर 15 मिळायला पाहिजे. ओके. असे 2 नंबर बघायचं ज्यांचे ऍडिशन केल्यावर 8 + 3 आणि 5. 5 आणि ओके. ओके. जे काय आन्सर आपल्याला मिळतं ना, जे आपल्याला आन्सर मिळतं त्याला काय करायचं बघा, तर जनरली आपण जी साईन आहे ना ती त्याची चेंज करायची. त्याची समजा मी साईन चेंज केली तर काय होतंय सांगा, मायनस मिळतं. ओके. याची साईन केली तर याची चेंज केली तर काय होतंय, -3. ओके. आता ही जे हे आहेत ना, हे नंबर्स आहेत ते याच्यामध्ये घालून बघा. पहिल्यांदा -5 घालून बघा, बरोबर आहे का आन्सर एक्सचं? बरोबर आहे का? हो सर. -3 घालून बघा, आन्सर बरोबर येतं, 0 येतं का बघा. झिरो येते सर. 0 येतं. म्हणजे ते बाकीच्या 4-5 स्टेप करण्यापेक्षा आपण डायरेक्टली आन्सर काढू शकतो. सर हे प्राईम फॅक्टरायझेशन पर्यंत करायचं का? कुठलं? होय, मी सांगतो 2-3 एक्झाम्पल घेतल्यावर सांगतो. ओके. 2-3 ओके आधी सर. एक्झाम्पल घेतो, मग आपण एक तुमच्या लक्षात येईल ऍक्च्युली मी काय काय सर करतो. जर मोठे मोठे नंबर असले 400, 500, 1000 तर सगळं सगळं घेऊया आपण. ओके. समजा मी तुम्हाला दिलं x², आहे ओके, = 0. ओके. आपल्याला याची काय करायची सांगा, हे करायचं. तर मी काय करणार सांगा, पहिली गोष्ट 40चे मी फॅक्टर्स काढत बसणार. 40चे पहिल्यांदा मी काय करणार, 20 × 2 होतंय. त्याची बेरीज वजाबाकी केल्यावर 13 येते का, नाही येत. ओके. मग मी काय करू शकतो सांगा, मी काय केलं सांगा, इथे 10 केलं, इथे 4 केलं, त्यांची येते का, इथे नाही येत. ओके. याला मी समजा 5 ने डिवाइड केलं, याला मी 5 ने डिवाइड केलं तर मला काय मिळतं, 4 मिळतं. आणि याला मल्टिप्लाय केलं तर किती मिळतं, 10. असं पण होऊ शकतं. ओके. आणि कुठले येऊ शकतात बघा, याचे जर मी डबल केले, ओके, जेव्हा डबल करणार ना तेव्हा दुसऱ्याचा हाफ करायचा. ओके. हे सुद्धा त्याचे काय झाले सांगा, फॅक्टर्स झाले, बरोबर आहे ना. 20 × 2 झाले, 10 × 4 झाले, 4 × 10 झाले, 8 × 5 झाले. ओके. हे परत परत घ्यायची गरज नाही. ओके. आता जर बघितलं तर 10 + 4 13 होतात, नाही होत. 12 टेबल होतात का, 8 + 5 होतात का, होतात. ओके. म्हणजे आपल्याला जर बघितलं तर 8 × 5 40 होतात आणि 8 + 5 काय होतात, 13 होतात. त्यामुळे याचा आन्सर काय येणार सांगा, 8 and 5 8 आणि 5 नाही येणार. आपण त्याची साईन काय करणार आहे, चेंज करणार. -8 and -2. -8 -5. नक्की लक्षात येतात. पाहिजे तर एक घालून बघा याच्यामध्ये, बरोबर आहे का नाही, आपला आन्सर बरोबर असायला पाहिजे. सर -13x येते. काय येते -13? हो. काय चुकलं माझा? x² - 13x + 40. 8² किती होता असा, 64 होता.
13 5 माझं काय चुकलं मग 8 45 सर बरोबर आहे त्याला ना? पॉझिटिव्ह राहू द्या. कुठल्याला पॉझिटिव्ह राहू दे? काय चुकलं माझं? 13 5 सर होतंय. बरोबर होते की रे. तू एकच घालत नाहीये हे आणि हे दोन्ही घालत असणार तू. 38 चा किती होतं सांग? किती येतं? 104. 104 प्लस 40 झिरो होते की रे. तू काय केलं असणार सांग? 8 ची व्हॅल्यू इथे घातली असणार, 5 ची व्हॅल्यू इथे. तसं नाही चालणार. एकच बघायची काय रे. 5 घालून पण बघा बरोबर होते का? होते बरोबर. काय चुकलं मग? बरोबर आहे की रे. समजला? सर तो एकाच जागी सर वेगवेगळं घालू शकतो सर घाल. चुकून. हा तसं घालत होता. ओके. हे समजलं का? समजलं का? हो हॅलो. सर प्लस समजलं सर. ओके. ओके. एक सिंपल सोडवा. सिक्स आणि 2. नाही. -6 आणि -2. -6 आणि मायनस. किती वेळ लागणार आहे सोडवायला सांगा? अशा प्रकारे जर सोडवलं आपण, मला वाटतं 1 मिनिटाच्या आतमध्ये, अर्ध्या मिनिटामध्ये नाही सोडू शकत आपण. हं? फक्त आपल्याला काय करायचे, 12 चे असे फॅक्टर पाडायचे. ओके. ज्यांची बेरीज 8 यायला पाहिजे. असे कुठले फॅक्टर आहेत सांगा? x + 6 x + 2. 6 + 6 आणि 2. ओके. फक्त याची साईन काय करायची, चेंज करायची. झालं. हे आपलं answer. नक्की समजते सगळ्यांना? हो सर. ओके. सर मी समजा तुम्हाला दिलं x². -9 आणि सर -2. -9 -2. -9 सगळ्यांना समजतंय का? हो सर. हो सर. हो. हा, एक्सप्लेन करायला पाहिजे तर सांगा मला. कुणाला समजलं नसेल तर सांगा मला. ओके. समजा मी तुम्हाला सांगितलं -10 आणि -5. सगळ्यांना समजलं? हो तर सर. याची फॅक्टर काय आहे ना सांगा, 10 × 5 म्हणजे काय होतं, 10 + 5 काय होतं, 15 होतं. त्याची फक्त साईन काय करायची, चेंज करायची. क्लिअर? आणि एक घ्या फक्त. -12 आणि -4. -12 कॉन्फिडन्स आला अशा प्रकारचं सोडवायचं? हो. आला सगळ्यांना? हा, ओके. चला मी दुसरं एक्झाम्पल देतो. थोडासा विचार करावा लागेल. मग असं समजलं सांगितलं तर थोडा विचार करून हे सांगता यायला पाहिजे. 2 आणि 3. 2 and 3 बघूया. सर -2 आणि +3. -2 आहे +3. आणि कोणाचं वेगळं आहे? हॅलो.
आणि कोणाचं वेगळं आहे का? करू मी स्टार्ट करू? -1 आणि -6. -1 आणि -6. 6 मला पाहिजे. पॉझिटिव्ह 6. -2 -3. -2 -3. ओके. -2. ओके. इथे बघा, मला 6 पाहिजे, इथे 6 पाहिजे, पण इथे 1 पाहिजे. ओके. मग मी काय करणार सांगा, मला 2 फॅक्टर असे मिळतात ज्यांची बेरीज केल्यावर, मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होतं सांगा, 6 मिळतात. पण त्याचं सबट्रॅक्शन केल्यावर निगेटिव्ह यायला पाहिजे. मग मी हा काय करणार सांगा, निगेटिव्ह टर्म करणार. आता इथे बघा, -3 + 2 आन्सर किती येतं? किती येतं याचा आन्सर? -1. -1 येतं. 1. तेच आपल्याला इथे पाहिजे. म्हणजे हे मेन लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला, साईन कुठली द्यायची. 3 × 2 येतं, 6 येतं, ठीक आहे. पण ते आपला हा टर्म झाला. पॉझिटिव्ह पाहिजे होता, पॉझिटिव्ह मिळतो आपल्याला. पण इथे आता परत प्रॉब्लेम काय आहे सांगा, इथे पॉझिटिव्ह आहे, पण इथे आपल्याला पॉझिटिव्ह मिळत नाही. -6 मिळतंय. हा, -6 मिळते. मग काय करू मी देताना चुकलो. ओके, 2 मिनिट देताना चुकलो. मी देताना चुकलो, सॉरी. इथे 5x पाहिजे होतं, सॉरी. आता सांगा बरोबर. हा सर. त्याचं आपण काढू 2 शकतो, and पण 3 वेगळ्या येते सर. प्रकारे काढावं लागेल. लक्षात येईल. -3. -3x. -2 -2 -3. आणि आन्सर काय ना सांगा. 2 and 3. -5 आणि 2 and 3. ओके. पाहिजे तर बघा, 2 चा स्क्वेअर किती येतो? 4 झाला. 4. हे किती येतं? 10 + 6 बरोबर येतं? सर 2 आणि 3 कसं समजलं? याची साईज हे काय करायचं, साईन चेंज करायची फक्त. हे तुला सर समजलं? पॉझिटिव्ह मध्ये येणार ना मग. हा, x+2 x+3 केलं तर. 5 + 3 हे त्याचा आन्सर आहे. ची व्हॅल्यू आहे. आपल्याला ऍक्च्युली काय मिळणार सांग, x - 2 x - 3 मिळणार. हे जे मिळणार ते इथे मिळणार. इक्वल टू 0 होणार. आणि इक्वल टू 0 केल्यावर x ची व्हॅल्यू किती मिळणार आपल्याला? 2 मिळणार किंवा 3 मिळणार. समजला? हो सर. कुणाला डाऊट आहे? साईन कसा बदलायचा? काय ते? का त्याच्या उलट घ्यायचं. साईन फक्त काय करायची, उलटी घ्यायची. ओके. सर मग समजला? तुम्ही इथं 6 2 आणि 3 येत आहे ना, हा, 6 2 आणि 3 प्राईम फॅक्टरायझेशन येत आहे, मग त्याचं -2 आणि 3. निगेटिव्ह 2 नाही. आपल्याला इथे काय पाहिजे? निगेटिव्ह 5 सम पाहिजे. एक पाहिजे आणि -2 -3 किती येतात? -5 निगेटिव्ह 5 येतात. ते जर तू 2 + 3 घेतलं तर किती येणार? 5. नाही. आपल्याला इथे 5 + पॉझिटिव्ह 5 पाहिजे का? नाही, निगेटिव्ह. नाही. म्हणून आपण इथे काय घेतलं, निगेटिव्ह घेतलं. क्लिअर? हो. क्लिअर? ओके. समजा मी असं दिलं, सर किती x? x किती X किती आहे, किती दिसतंय x? मला किती? काही नाही म्हणजे काय असणार x? हा, नुसतं असं लिहिलं तर त्याचा अर्थ काय आला का 1x झाला ना. आन्सर -2 आणि 3. हा, आन्सर -2 आणि 3. -3 आणि 2. मायनस -3 आणि आणि कोणाचं वेगळं? -3 -2. -3 -2. आता आणि एक सांगा ना, 3 + 3 आणि 2 पण सांगा. मग 4 ऑप्शन झाले. इथे बघा सर आपल्याला सेकंड काय ऑप्शन करेक्ट आहे. बघूया ना. इथे आपल्याला -6 पाहिजे.
म्हणजे डेफिनेटली आपल्याला 3 आणि 2 ने मिळतं. पण एक कुठला तरी त्याचा टर्म काय असायला पाहिजे, निगेटिव्ह असायला पाहिजे. आता आन्सर काय यायला पाहिजे सांगा, निगेटिव्ह यायला पाहिजे. मग मोठा टर्म आपला काय असणार सांगा? सर +2 -3. लक्षात आहे, 2 मिनिट. इथे लक्ष आलं का सगळ्यांच्या? हा, आपल्याला हा टर्म निगेटिव्ह पाहिजे. -3 × 2 म्हणजे -6 मिळतं. ओके. आता पण इथे पण टर्म आहे तो निगेटिव्ह पाहिजे. मग आपला मोठा जो टर्म असणार तो काय असणार सांगा, निगेटिव्ह असणार. कारण -3 + 2 म्हणजे -1 होतं. त्यामुळे याचा आन्सर काय येणार सांगा, याची साईन चेंज करणार मी 3 आणि -. ओके, पाहिजे तर हे करून बघा ना, बरोबर येते काय बघा. तर आपल्याला 0 सांगायचे की x प्लस काय ते सांगायचे? हम्म? 0 0 सांग. सांगायचे. एक्स ची व्हॅल्यू सांगायची, एक्स ची व्हॅल्यू सांगायची. ठीक आहे सर. हे आपण काय करतो सांगा, हे आपण असं लिहिणार ना डायरेक्टली, x - 3 x + 2. हो, मी याला -3 आणि 2 म्हणत होतो. मला वाटलं हे म्हणायचं. चला, हे समजलं सांगा ना, फॅक्टर्स कसे काढतात ते याचे. हो सर. नंतर आणि एक बघा. गडबड करू नका. ठीक आहे, पण समजली तर काय होईल सांगा, एका 4 सेकंडच्या आणि आत 5. 15 सेकंड 4 आणि 5. 4 आणि 5. आणि कोणाचं सर उत्तर? 4 हा, 20 पाहिजे आपल्याला. कसं लिहू शकतो आपण? 9 पाहिजे म्हणजे 4 आणि 5. 4 आणि 5 लिहू शकतो. पण इथे आपल्याला काय पाहिजे सांगा, निगेटिव्ह पाहिजे. त्यामुळे दोघेही काय करणार सांगा, निगेटिव्ह करणार. त्यामुळे इथे पण 20 पॉझिटिव्ह मिळणार आणि निगेटिव्ह पण मिळणार. आणि याचं साईन मी काय करणार सांगा, चेंज करणार. म्हणजे आन्सर माझं हे आहे, एकतर 4 असणार किंवा 5 असणार. क्लिअर? क्लिअर? सर आन्सर 4 आणि 5 आहे ना? हा, बरोबर. क्लिअर? सगळ्यांना क्लिअर? हो सर. सर आन्सर काय आहे? सांगितलं की रे, हे ठीक आहे. आन्सर आहे. ठीक आहे. -4 आणि 5. आणि कोणाचं वेगळं? 4 आणि -5. आणि मायनस 5 and -4 देतेच. आणि मायनस. इथे बघा, आपल्याला काय पाहिजे सांगा, -20 पाहिजे 5 आणि आपल्याला. -. इथे काय मिळू शकतं आपल्याला, 5 आणि 4 ने मिळू शकतं. पण त्याच्यातलं एक काय असायला पाहिजे, निगेटिव्ह टर्म असायला पाहिजे. निगेटिव्ह कुठला असायला पाहिजे? मोठा टर्म आहे तो. कारण इथे काय आहे ते सांगा, निगेटिव्ह आन्सर येतो. त्यामुळे इथे काय असायला पाहिजे सांगा, मोठा टर्म निगेटिव्ह असायला पाहिजे. त्यामुळे काय होणार सांगा, -5 + 4 म्हणजे काय होणार, -1 येणार. ओके. आणि याची आपण साईन काय करणार आहे, चेंज करणार. म्हणजे आन्सर काय येणार सांगा, +5 - 4. -4. हे पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये हे करून बघा ना, एक्सची व्हॅल्यू हे करून बघा, बरोबर येते का नाही. फक्त असं करू नको हा, मगाशी केलं तसं. कारण काय केलं, ही याच्यामध्ये घालायची, 4 ची व्हॅल्यू इथे, मग चुकणार. पहिले एक्सच दोन्हीकडे का, एक्सची व्हॅल्यू एक तर 5 घालायची दोन्ही ठिकाणी किंवा 4 घालायची. क्लिअर? क्लिअर? हो. क्लिअर? हा, ओके. समजा मी असं दिलं तर, -8 and -. -8 and 2.
सॉरी 8 and 2 8 and 8 and 2 नाही नाही ऑप्शन आहे 8 and 2 इथे बघा आपल्याला काय पाहिजे 16 तर पाहिजे 8 आणि 2 आणि 10 पण पाहिजे. आपल्याला माहित आहे 8 ने नक्की येणार. ओके, पण साईन कुठली द्यायची बघा. इथे आपल्याला नेगेटिव्ह पाहिजे, इथे पॉझिटिव्ह पाहिजे. जर आपल्याला नेगेटिव्ह पाहिजे इथे आणि इथे नेगेटिव्ह पॉझिटिव्ह 8 पाहिजे, आणि नेगेटिव्ह 2 दोन्ही काय असायला पाहिजे सांगा, निगेटिव्ह असायला पाहिजे. तरच काय होणार सांगा, पॉझिटिव्ह येणार. ओके, आणि यांची जर दोघांची ऍड केलं तर काय होणार आहे, निगेटिव्ह 10 येतं. बरोबर आहे ना. आणि हे आपल्याला साईन काय करावं लागणार, चेंज करावं लागणार. त्यामुळे आन्सर काय येणार सांगा. क्लिअर समजतं? हो समजतं. ओके हो सर. ओके, हे पहिलं बघा, हे बाजूला करूया आपण. पहिल्यांदा याचा विचार करा. इजी नाही आहे का, इजी कठीण वाटतंय? हॅलो, हो सर. इजी वाटतंय का कठीण वाटतंय? इझी 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 सर. ओके, सांगा बघूया याचं. 8 आणि 4. 8 आणि 4. परत एकदा बघा. -8 -4 4 आणि -8. इथे तुम्हाला अनेक कन्फ्यूज, तुम्ही जर कन्फ्यूज होत असाल ना, तर अनेक सायन्ससाठी मी तुम्हाला अनेक सांगू शकतो. ओके, पहिल्यांदा हे बघा 32 सर म्हणजे आपल्याला. नेगेटिव्ह 8 आणि नेगेटिव्ह 4 ओके, बघूया आपण इथे काय होते सांगा, 8 आणि 8 4. आणि 4 पण इथे काय 8 पाहिजे आणि आपल्याला, इथे 4. पॉझिटिव्ह पाहिजे. बरोबर आहे ना, हे पॉझिटिव्ह पाहिजे. हे पॉझिटिव्ह केव्हा मिळतात, दोन्ही पॉझिटिव्ह असेल तरच पॉझिटिव्ह मिळतात, किंवा दोन्ही निगेटिव्ह असेल तर. आता आपल्याला इथे नेगेटिव्ह पाहिजे, म्हणजे आपण काय करणार सांगा, इथे दोन्ही निगेटिव्ह करणार. त्यामुळे आपल्याला काय मिळणार, -12x मिळणार, आणि याचं पॉझिटिव्ह केलं तर 32 मिळतं. तेव्हा आन्सर काय असणार सांगा, 8 आणि 4. क्लिअर क्लिअर. हो सर. यस सर. ओके, तर याच्यामध्ये सुद्धा एक तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो बघा. हे जर तुम्ही साईनच्या बाबतीत कन्फ्यूज होत असाल, ओके, तर काय करायचं बघा, हे दोन्ही टर्म हे करायचे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय बघायचं नाही. आपल्याला कुठले मिळतात, 12 मिळतात ना. ओके, इथे जी साईन असतं ना, इथे जी साईन असतं, ओके, हे साईन काय करायचं, त्याचं उलट साईन ह्याला द्यायचं, पहिल्या टर्मला द्यायचं. ओके, त्याचं उलट साईन काय द्यायचं, मोठा जो नंबर आहे त्याला ते साईन द्यायचं, त्याच्या बरोबर उलट. आणि इथे साईन आहे ते बघायचं, ते बघितल्यावर इथे जर निगेटिव्ह असेल तर हे चेंज करायचं नाही, हे तसंच ठेवायचं. पण इथे जर पॉझिटिव्ह असेल तर ते चेंज करायचं, निगेटिव्ह करायचं. मी काय म्हणतो, काय कन्फ्यूज झाला? हा, काहीच बरी आहे. ती ट्रिक सांगू का आणि दुसरी, काय कन्फ्यूज होणार? हॅलो, तर हीच असते. हीच असू दे. ओके, आधीच इझी आहे. इझी आहे. ओके, चालेल. चला, हे बघा, काय काय येणार सांगा. 45 पाहिजे, कसं मिळणार? 14 पण यायला पाहिजे आणि 45. ऍडिशन सबट्रॅक्शन केल्यावर 14. सर नेगेटिव्ह 9 आणि नेगेटिव्ह 5 -9 आणि -5. त्यामुळे आन्सर काय ना माझं सांगा, पॉझिटिव्ह 9 9 आणि पॉझिटिव्ह 5 9 आणि 5. क्लिअर सगळ्यांना हे? अरे, कोणाला समजत नसेल तर बोला. नाही सर, समजतंय. मस्त आहे. ओके, हे काढा बघूया. पहिल्यांदा हे करा. इथे -7 पाहिजे, पण ऍडिशन केल्यावर 6 यायला पाहिजे. इथे कुठले 2 टर्म सांगा मला. -7 1. -7 आणि 1. इथे बघा, याचं मल्टिप्लिकेशन केलं तर एवढं येतं, आणि सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन केलं तर इथे येतं. ओके, त्यामुळे आन्सर काय ना सगळं, आन्सर काय ना, -7 आणि 1 काय काय -7 ए 7 आणि 1 7 आणि 1 येणार. 7 आणि 1. ए बाबा
साईन आपण चेंज करतो ना. बघा 7 घालून बघा येते का बरोबर, आणि हो मायनस सर. हा. इथे आपण काय करतो, विसरला तुम्ही पटकन, याची हो, साईन काय करतो, चेंज करतो ना आपण, बरोबर. ओके. हो. इथे -45 पाहिजे आणि ऍडिशन सबट्रॅक्शन केल्यावर 12 पाहिजे. तुझे 2 नंबर कुठले आहेत बघा, 15 and -3. 15 आणि -3. -3. इथे 15 पॉझिटिव्ह का द्यायचं, कारण हा टर्म काय सांगा पॉझिटिव्ह आहे, त्या मोठा टर्म काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे. दुसरा टर्म काय असायला पाहिजे, निगेटिव्ह असायला, कारण 15 -3 म्हणजे 12 येतं आणि 15 इंटू -3 म्हणजे -45. ओके. मग आन्सर काय येणार सांगा, आन्सर -15 and 3. ओके. -5 and 1. -5 and 1. ओके. समजलंय सगळ्यांना. इथे बघा -4 पाहिजे आणि -5 पण इथे पाहिजे. त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर -5 मिळतात. ओके. आणि यांचं ऍडिशन केलं तर -4 मिळतात मला. ओके. त्यामुळे आन्सर काय येणार सांगा, आन्सर बोला. 5 and पॉझिटिव्ह -1. 5 आणि -1. ए साईन चेंज करायचं, फक्त साईन चेंज करायचं. ओके. y आणि -1. ओके. ते पटपट सांगा. हे मगाशी घेतलेलं आहे होते. इथे काय येणार सांगा, 6 1. आन्सर काय येणार. -6 -1. ओके. -6 -1. याचं काय होणार. 4 5. ओके. 4. मगाशी घेतलं असेल बहुतेक, मी रिपीट केलं. ओके. थोडंसं आपण काय बघणार सांगा, वेगळं बघणार. मगाशी काय होतं सांगा, जो कोइफिशियंट एक्सचा होता, एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट असायचा तो 1 असायचा. बघा सगळीकडे काय होतं सांगा, इथे 1 होता, इथे 1 होता, सगळीकडे 1 होता. पण आता जर बघितलं तर कोइफिशियंट काय आहे सांगा, 2 आहे. ओके. जेव्हा कोइफिशियंट 2 असतो ना, तेव्हा काय करायचं बघा, एक लक्षात घ्या. बघा मी एक सोडून दाखवतो. तर आता याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन करायचं. किती होतं, 192. 192. ओके. आणि त्याचे फॅक्टर्स काढायचे, जेणेकरून त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर एवढे यायला पाहिजे आणि ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यावर एवढे यायला पाहिजे. मग मी काय करणार सांगा, याचे फॅक्टर्स. पहिला तर मला माहित आहे 96 इंटू 2 केल्यावर येत आहे. ओके. नंतर मी काय करतो सांगा, याला कितीने हे करू बघा, 4ने जर डिवाइड 48 केलं, into 4. 48 into 4. किती, 48 into 4. 48 इंटू 4. ओके. नंतर काय करू, 24 into 6. 24 इंटू 8. हा 8. 8, sorry. 12 into 16. पण बहुतेक इथे आपल्याला मिळते ना 32 मिळते, बरोबर आहे. 12 into 16. गरज नाही, गरज आहे का, इथे आपल्याला मिळते ना 24 8 ची बेरीज केली तर किती मिळते, 30. आपल्याला हे पॉझिटिव्ह पाहिजे, हे निगेटिव्ह पाहिजे. मग मी काय करणार सांगा, हे दोन्ही काय करणार, निगेटिव्ह. क्लिअर समजला, क्लिअर हो, समजलं sir. एवढं? ओके. तर हे त्याचा आन्सर नाहीये. ओके. आन्सर तुम्ही काय सांगणार सांगा, 24 आणि 8 सांगणार, बरोबर आहे. हो. हो सर. ते त्याचा आन्सर नाहीये. ओके. आपण काय करणार सांगा, त्याला डिवायडेड बाय 2 करणार, कारण त्याचं कोइफिशियंट काय सांगा 2 आहे.
डिवायडेड बाय काय करणार सांगा 2 करणार डिवायडेड बाय 2 करणार. ओके. आता समजा आपण याचा डिवायडेड बाय 2 केलं तर आन्सर काय आलं सांगा 12 आला आणि 4 आला. हो घालून इथे बघा काय ते बघू आन्सर बरोबर येते काय बघा. हम्म. हॅलो. हो सर. बरोबर येते 0 येते आन्सर. 12 घालून सुद्धा 0 येणार आन्सर. येते 0 आन्सर येते 0 हो घालून. ओके. 12 घालून पण काय नाही सांगा आन्सर. फक्त एक स्टेप वाढवायची आहे. ते काय करायचे सांगा जे आन्सर येतं ना त्याला कोइफिशियंटने डिवाइड करायचं हे विसरायचं नाही. ओके. जे आन्सर फायनल मगाशी यायचं बघा त्याला फक्त काय करायचं हा जो कोइफिशियंट आहे त्याने काय करायचं डिवाइड कर. मी परत सांगू का काय समजलं. हॅलो. सर परत एकदा सांगता काय? हे फॅक्टर समजले का. हो समजलं. आन्सर आपलं हे येतं बरोबर आहे कारण 32 इथे पाहिजे. हो. आपण आन्सर काढताना मगाशी काय करायचो याची साईन चेंज करायचो बरोबर आहे. हम्म. हो. मी साईन चेंज केली त्याची पण हे त्याचा आन्सर नव्हे. त्याला आपण काय Divided by करणार आहे एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे त्याने काय करणार सांगा डिवाइड कर. क्लिअर. ते हो आपला आन्सर. समजलं. इथे दुसरं सोडवताना बघायचं इथे आपल्याला किती यायला पाहिजे मल्टिप्लिकेशन केल्यावर किती यायला पाहिजे 17 यायला पाहिजे बरोबर आहे. 17 आपण कसं ऍरेंज करू शकतो सांगा. हो सर. 35 इंटू 2 किंवा इथे 19 पाहिजे 19 पाहिजे तर आपण 14 असं करू into शकतो. 5. 7 into 10. 7 इंटू 10 केलं तर 17 येतं पण 19 कुठे मिळतात असं केलं तर येतं हो आला 14 आला. आला. आणि इथे आपल्याला नेगेटिव्ह टर्म पाहिजे इथे पॉझिटिव्ह पाहिजे बरोबर आहे ना. मग दोघांचं साईन मी काय करणार सांगा Negative. निगेटिव्ह का. म्हणजे ऍक्च्युली आपला आन्सर काय आहे ना सांगा मगाच्या स्टेप प्रमाणे आपण काय केलं असतं आन्सर काय सांगितलं असतं 14 आणि 5 सांगितलं पण हे आन्सर आहे का त्याचं नाही. 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 आपण काय करणार सांगा डिवाइड बाय Divided 7. by 7. डिवायडेड बाय 7 करणार. याला पण डिवायडेड बाय 7 करणार आणि याला डिवायडेड बाय 7 म्हणजे एक आन्सर आपला असणार ते इंटिजर असणार आहे आणि दुसरं असणार ते फ्रॅक्शन. 2 घालून बघा बघूया इथे येतं बरोबर. ओके. तुमच्या मेथडने तुम्ही केला ना तर आपल्याला काय लागणार वेळ लागणार. ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी उपयोग नाही. शाळेच्या परीक्षेसाठी ठीक आहे स्टेप बाय स्टेप करत जाणं वगैरे. ओके. सगळ्यांना समजलं का हे समजलं का सगळ्यांना जर हो सर. कोइफिशियंट 1 नसेल तर. ओके. इथे बघा हे सोडवा बघूया. फक्त शेवटची स्टेप विसरायची नाही. डिवायडेड बाय करायचं असतं ना ते विसरायचं नाही बघा. झालं. आपल्याला किती यायला पाहिजे मल्टिप्लिकेशन केल्यावर
84. 84 नाही, 144. निगेटिव्ह 84. त्याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन ना, बरोबर. हं? आणि त्याची बेरीज केली तर काय यायला पाहिजे सांगा, 25 यायला पाहिजे. असे दोन नंबर शोधून काढा ज्यांची मल्टिप्लिकेशन केल्यावर 84 येतं आणि बेरीज किंवा वजाबाकी केल्यावर 25 येतं. 21 and 4. किती किती बोला किती एकवीस आणि चार. -12 and 7. मायनस 12 and 7. पण त्याची बेरीज कुठे 25 येते. हं? 28 3. 20 आणि 8 3. 28 3 बरोबर आहे. बरोबर आहे, ओके. तर इथे जर दोन नंबर बघितले बघा, 28 into 3 बरोबर केलं तर 84 येतं. आणि काय ते सांगा, बेरीज आपल्याला काय पाहिजे, निगेटिव्ह 25. त्यामुळे मोठ्या नंबरला मी काय करणार, निगेटिव्ह साईन देणार आणि पॉझिटिव्ह. ओके. त्यामुळे याचं जर आन्सर आपण बघितलं तर साईन चेंज करून घ्यायची. किती होते सांगा, 28 आणि निगेटिव्ह. -3. पण हे त्याचं फायनल आन्सर आहे का नाही आहे, त्याला आपण काय करणार, डिवायडेड बाय काय करणार 7. त्यामुळे याचा एक आन्सर एवढं आहे ना, दुसरा आन्सर -3/7. पाहिजे तर तुम्ही 4 ऍड करून बघा, इथे 4 व्हॅल्यू घालून बघा येते का बरोबर. किती येतं, 16. किती येतं, येतं बरोबर आहे. ओके. इझी नाही आहे काय, कठीण आहे वाटतंय. हॅलो. हो सर, इझी वाटत. ओके, चला पटकन सोडवा. याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती यायला पाहिजे, 24. आणि ऍडिशन केल्यावर 10 यायला पाहिजे. असे दोन नंबर बघा, -10. -12 आणि 2. -12 आणि -2 -2. -2 -2 कसं आहे ना. सर तिकडे 2 आहे ना, फक्त -2 आहे तिकडे -2. ओके. आता ऍक्च्युली आन्सर आपलं 12 आणि 2 आहे का. हो सर, नाही त्याला डिवाइड बाय 8. डिवायडेड बाय 8. आणि ते फ्रॅक्शन मध्ये आहे ना, इंटिजर नाही आहे ना बहुतेक ना. सर 3 -1 open. -2 -10 येतंय. 3/2 आणि 1/4 बरोबर. सर -12 आणि -2 चा आन्सर -10 कसं येईल, -14 येणार ना. ओके ओके ओके, सॉरी चुकलं. -12 आणि +2. हेच चुकलं. आन्सर कुठला असायला पाहिजे सांगा आता, फॅक्टर्स कुठले असायला पाहिजे. -12 आणि +2. 12 आणि नाही तरी पण चुकणार ना, आपल्याला 24 यायला पाहिजे ना, इथे पॉझिटिव्ह यायला पाहिजे ना. सर 12 into 2. 12 into 2 पण नेगेटिव्ह कुठे येतं मग. सर मग तिथे गेल्यावर तेव्हा करायचं. इथे काय करायचं सांगा, किती -12 into 2. मायनस कसं घेऊ शकतो आपण बघा. हो सर. हा घेऊ शकतोय. ओके, हे आपलं आलं. त्यामुळे आन्सर आपलं काय ना 6 आणि 4. हो सर. त्याला डिवायडेड बाय 8 करणार. तर मला काय मिळणार सांगा, 3/4 आणि 1/2 मिळेल. बरोबर आहे. पाहिजे तर घालून बघूया आपण. 1/4 घातलं इथे, 1/8 झाले. 8 म्हणजे काय आलं सांगा,
1/2 घातले 1/2 1/4 2 झाले 5 + 3 = 0 बरोबर आहे. चला हे सोडवा बघूया. सर पॉझिटिव्ह 15 अँड नेगेटिव्ह 1 त्याचे फॅक्टर. ऍक्च्युली आपल्याला किती पाहिजे होते? 15 निगेटिव्ह 15 पाहिजे होते बरोबर आहे ना? हा. किती म्हणतोय तू सांग? पॉझिटिव्ह 15 नेगेटिव्ह 1. बरोबर आहे. इथे 14 मिळतात बरोबर. परत चेक करूया मगासारखं नको. ओके बरोबर आहे. म्हणजे आपल्याला आन्सर काय असायला पाहिजे सांगा? -15 डिवायडेड बाय 5 आणि +1 डिवायडेड बाय 5 बरोबर आहे. हो सर. सांगा -3 आणि 1/5. क्लिअर क्लिअर. हो. सर ओके ओके. चला एवढेच मी केलेले. कसं वाटलं? सिम्पल वाटलं काय कठीण वाटलं? सिम्पल. उद्या पण याच्यावरच घेऊ काय दुसरं घेऊ? काही परफेक्ट झालंय? परफेक्ट. सर ह्याच्यावरची असाइनमेंट देता का? देतो ना, पाठवतो मी. ओके ओके. त्याच्यावरच घेऊ काय पुढचं घेऊ काय? याच्यावर अजून परफेक्ट करायचं आहे आपल्याला. सर 7th स्टँडर्ड साठी सर, ते याच्यावर घे. ट्रायंगल कॉन्ग्रुएन्सी ची पण आपण असाइनमेंट पाठवता का? पाठवतो. ती 7th स्टँडर्ड वर पाठवतो. ओके. हे सगळ्यांसाठी आहे, आयोग्यसाठी आहे. ओके. सर मी आज थोडीशी लेट आले तर तुम्ही मी ते रेकॉर्डिंग क्लासमध्ये पाठवतो. हा ठीक आहे रेकॉर्डिंग ठीक आहे पाठवतो. चालेल. ओके चालेल. रेखाच्या ऍप मध्ये ग्रुपचं हे कुठे आहे? नाही देतो जरा थांब. या आठवड्यात थोडीशी माझी तब्येत बरोबर नव्हती. आजपासूनच मी क्लासेस चालू केलेत. लक्षात येतं? मी देतो पुढच्या आठवड्यात सगळं व्यवस्थित करतो. ओके हा सॉरी सर. ओके चालेल सर. सर बरं आहे का? ओके. बरा आहे म्हणून ते लेक्चर घेतला की रे. आणि लेक्चर घेतल्यावर मला बरं वाटतं काय रे. हा हॅलो हा. चल मग. रेकॉर्ड